माईने औषधांची आठवण करून द्यायला पाठवलं. अक्षय दादा काही म्हणाला? हाय, बोल. मी बोलू? माहितीये तुला मी काय बोलणार आहे ते. तू सांगितलंस का घरी? नाही, अजून नाही सांगितलं, पण सांगणार आहे. वेटिंग फॉर द राईट टाइम. यार अक्की, तू नेहमी असाच करतोस. सांगतो सांगतो म्हणतोस आणि काहीतरी एक्सक्युजेस देत बसतो. लाईफ हॅज चेंज्ड अक्की. खूप वाट पाहिली यार मी तुझी. आज काहीही झालं तरी घरी सांग. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही सहन केलंय ना ते फक्त तुझ्यासाठीच केलंय रे. आय नो की यू. डोंट वरी, सगळं ठीक होणार आहे. पण तेव्हा वाटलं नव्हतं तुला मिळवण्यासाठी मला एवढं काही सहन करावं लागणार आहे. आय थिंक आय एम पेइंग अ प्राइस नाउ. बहुत कीमती है यार तू. आणि तू अनमोल आहेस माझ्यासाठी. यावेळेस कोणती चूक होणार नाही, काही काळजी करू नकोस. आणि आपण कायमचे एक झालो ना की सगळ्याची परतफेड होईल. आय नो, पण आता लवकर ये. तर वाट बघण्याची जास्त एनर्जी नाहीये माझ्यात. येस, लवकरच भेटणार आहोत आपण. गुड नाईट बेबी. लव्ह यू. लव्ह यू टू. गुड नाईट. हे काय, झोपली? झोपली. औषधाचा इफेक्ट. डॉक्टरांनी जरा स्ट्रॉंग औषध दिलंय तिला. आता झोपली. दादा, काळजी घे तिची. तिला त्रास होईल असं काही बोलूही नकोस आणि वागूही नकोस प्लीज. गुड नाईट. गुड नाईट. अमृताला जे काही सांगायचंय ते उद्या सकाळीच सांगेन, पण तिचं मन न दुखवता खूप हळुवारपणे सगळं सांगावं लागेल. बडी, यू हॅव डन सो मच फॉर मी. अ बिग 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 थँक्स टू यू. माई, अमृता बहिणीला औषध दिलं मी. अक्षय दादा पण होता खोलीत, पण मला अमृता बहिणीच्या चेहऱ्यावर किमान हसू तरी दिसलं. माई, माई, अगं मी तुझ्याशी बोलते. एवढं काय वाचण्यात हरवून गेली आहेस? विभावरी पंत आहेत ना, त्यांचा लेख आलाय आज, तो वाचते. अच्छा, त्या माहिती आहेत मला. सध्या आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचीच चर्चा सुरू आहे. अगं, काही भीषण स्टेटमेंट्स असतात त्यांच्या बायकांबद्दल. एकदम जुनाट विचार. आजकालच्या टॅटू काढणाऱ्या मुलींना ना संस्कार मनावर गोंदून घ्यावेसे वाटत नाहीत. पण जर नीट विचार केला, समजून घेतलं तर कळेल त्यांची दुसरी बाजू. पण माई, मला अक्षय दादाची दुसरी बाजू काय आहे हा प्रश्न पडलाय. नाही म्हणजे त्याचा काही भरवसाच नाहीये ग. क्षणात हे टोक तर क्षणात ते टोक. घरात एवढा तमाशा घालून निघून गेला. नाही म्हणजे घरी आला तो परत. पण माई आता तरी अक्षय दादा अमृता वहिनीशी नीट वागेल का?
मला तर खूप भीतीच वाटते ग. तू खडसावून विचार ना त्याला, तो नक्की आता काय करणार आहे. ते त्या परमेश्वरालाच ठाऊक. दिसतं तसं नसतं असं आपण नेहमीच म्हणतो. पण इथे मात्र जे दिसतं तेच असतं. इथे म्हणजे कुठे? बिग बॉसच्या घरात. पहा बिग बॉस आपल्या मराठीत. 15 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता. आता बिग बॉस म्हटलं की चर्चा तर होणारच.